तुम्ही बघताय 400 cc वाला. तर आज आहे आमचा प्लॅन फार्म हाऊसला जायचा आणि निघालो आता आम्ही. तर आमचे 5 मित्र गेलेत पुढे ऑलरेडी आणि आम्ही 3 जण जे कॉर्पोरेट मजदूर आहेत ते राहिलो आहे मागे. तर चाललो आहे बदलापूरला, फार्म हाऊस बुक केला तिकडे आणि ते वाटतं पोचलेत तिकडे. तर बघू तिकडे काय अपडेट वगैरे भेटते, कसं आहे फार्म हाऊस काय नाही. तर बघू तिकडे पोचल्यानंतर कळेल की. आणि आता आम्ही आमच्या वाटेवर तर माझीवड्याच्या रोडने चाललो आहे. मित्र गेला आहे पुढे आणि मी थांबलेलो रेकॉर्डिंग चालू करायला आणि ग्लव्ज वगैरे वेअर करत होतो म्हणून थोडा मागे राहिलो आहे. तर बघत राहा तुम्ही पुढे कसं काय होतं आहे. थोडा रस्ता चुकलो, मला राईट मारायचा होता आणि मी आलो आहे पुढे. तर गाडी इथे लावतो आणि मित्राला कॉल करतो. अरे इथे ना नाशिक हायवेला लागले ना तुम्ही. हां ठीक आहे, आलो थांब. नाही थांब. हां ये आलोच मी लगेच 5 मिनिटात आलो थांब. तर गाडी एवढी जड आहे की मागच येत नाही, उतरून करावी लागेल गाडी मागे. आता लागलो आहे नाशिक हायवेला नाही की जो राईड घ्यायचा होता तो घेतला. आता लागेल थोडा वेळ नाशिक हायवे. नाशिक हायवेला जायला म्हटलं की ट्रॅफिक भरपूर असते. तर बघू आता ट्रॅफिक वगैरे कमी आहे. मॅपवर तर दाखवत नाही एवढी ट्रॅफिक, की फक्त 100-200 मीटरच दाखवते ट्रॅफिक, जर तुम्हाला दिसत असेल तर. आणि बोललो आणि ट्रॅफिक लागली. इथून यायचा हाच प्रॉब्लेम आहे की कधी जा तुम्ही, का तुम्हाला 24 तासामधले 20 तास तर ट्रॅफिकच भेटणार. हा तरी पीक टाईम नाही, जर तुम्ही पीक टाईममध्ये याल तर हवा खूप टाईट होते इकडे. आम्ही कुठं आम्हाला ढाब्याला वगैरे जायचं असेल तर याच रोडने जातो, पण खूप ट्रॅफिक असते इकडे. तर पुढे बघत राहा, मोका रोड भेटल्यानंतर मग भेटू आपण. फायनली मोकळा रोड भेटला आपल्याला. आणि मला असं वाटतं की आम्ही खूप फिरून आलो, की आम्हाला खारेगाव साईडनी जरा बरं पडलं असतं, पण आता आम्ही जरा फिरून चाललो असं मला वाटतं आहे. तर मॅप दाखवतं आहे 1 तास 19 मिनटं काहीतरी दाखवत होता. तर बघू आता किती वेळ लागतो आहे जायला. आणि त्यात मी एकटाच मागे आहे, ते लोक पुढे आहेत भरपूर, माझ्या 10-12 किलोमीटर लांब आहेत. तर मी एकदम स्लो चाललो आहे, एकदम सेफ. आणि सोलोच आहे, मी एकटाच आहे आणि मस्त कानामध्ये कॉर्ड टाकून गाणी ऐकतो आहे. कदाचित मी रस्ता चुकलो आहे असं मला वाटतं आहे, की मला तिथून राईट मारून ब्रिजवर चढायचं होतं. हां बरोबर, आता मॅपने दाखवलं U-टर्न मारून मला वरती जायचं होतं. तर मी आता निघालो तिकडे त्याच वाटेला. मॅप असूनसुद्धा चुकते. तर आता लागलो आहे मी बरोबर माझ्या रूटला. तर खरं म्हणजे या रूटने आम्हाला आतूनच यायला पाहिजे होतं खारेगाव साईडने, पण आम्ही खूप फिरून आलो माझीवडा नाशिक हायवे. तर खूप मोठा गोल राऊंड झाला. तर बघू आता कल्याण शिळफाटा रोडला लागू आम्ही आणि तोपर्यंत तुम्ही हा रूट एन्जॉय करा. माझं मस्त डोंगराळ भागामध्ये मी बाईक राईडला असे व्ह्यूज मनाला भावतात. तर बघत राहा पुढे. तर आता आलो आहे फार्म हाऊसच्या जवळ. जर पण एक प्रॉब्लेम झाला आहे की जो फार्म हाऊस आम्ही बुक केलेला तो एवढा हायजेनिक वगैरे नव्हता. म्हणजे मित्र वगैरे गेलेले, आम्ही 3 वर्षापूर्वी अगोदर गेलेलो तर मीच ती बुकिंग केलेली. तर एकदम असं गिल्ट वाटतं आहे की आपण बुक केलं फार्म हाऊस आणि
आवडला ना त्या नादामध्ये मी ग्लव्ज वगैरे पण काढून ठेवले की काय इच्छाच नाही ती सगळ्या गोष्टीची की मस्त बोललो बाईक राईड करू जरा आनंदात जाऊ कुठले. आणि सॅटर्डे संडेचा प्लॅन काही जण हाफ डे घेऊन काही जण सुट्टी घेऊन आलेले, तर माझ्यामुळे तो प्लॅन स्पॉईल झाला. तर बघू आता ते दुसरीकडे गेलेले ते दुसरा फार्म त्यांनी बघितलेला, तर तिकडे ते गेलेले. तिकडे त्यांनी चौकशी केली आणि त्याला ॲडव्हान्स वगैरे पण देऊन ठेवला त्यांनी. तर बघू आता तिकडे पोचल्यानंतर कळेल की काय कसं काय नियोजन आहे तिकडे आणि काय मग थांबायचे की परत निघायचे. पूर्ण मूड स्पॉईल झाला आहे आता सगळ्यांचा आणि ते पण माझ्यामुळे. तर बघू आता काय होतं आहे पुढं काय नाही. आणि इथून आता मला दाखवत आहे 8 किलोमीटर दाखवत आहे. तर बघू आता तिथे पोचल्यानंतर समजेल. आता इथून मला दाखवत आहे 2 ते 3 किलोमीटर दाखवत आहे, पण मला असं वाटतं काहीतरी चकवा लागल्यासारखं झालं आहे की रस्ता येतच नाही आहे तो प्रॉपर नीट. म्हणजे माझा ॲरो भलतीकडे आणि रूट वेगळीकडे चालला आहे. बघू आता कसं काय होतं आहे. आणि एकाला विचारला की तो मला बोलला की हा याच रूटला आहे तो फार्म. तर बघत राहा पुढे. एकतर आधीच मूड ऑफ आणि त्यात पाऊस आणि रेनकोट वगैरे काहीच घातलं नाही. तर या शेडखाली थांबतो, या ब्रिज काम चालू आहे तिकडे थांबतो आणि विचारतो कोणाला तरी परत यार रस्ता चुकलो आहे परत मी. आता एकाला विचारलं की आता तो मला बोलला की हा इकडे हाच रूट आहे आणि इथेच काहीतरी 200-300 मीटरवर आहे तो फार्म हाऊस. तर हा दिसतंय तर आहे सगळे आणि मॅपवर पण दाखवते नीट. तर म्हणजे मध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतो मॅपचा, तर बघतो आता. बियन फार्म कुठे? बियन जरा गाडी घ्यायचा, गाडी टाकली. धन्यवाद काका. सगळे माझे मित्र तिकडे बसलेत. काहीतरी प्रॉब्लेम झाला असं वाटतं आहे. म्हणजे हा पण भेटला ना असं वाटतं त्यांच्या चेहऱ्यावरनं. बघू. नाही 2 तास झाले ते येऊन थांबलोय मी. जितेंद्र आव्हाड आणि पडळग्याची भांडणं बघायची आता घरी जाऊन एबीपी न्यूजवर परत. ओके. आणि कॅन्टीन मधली मारामारी बघायची गायकवाड साहेबांची. तो अजिंक्यने एवढं ह्याच्यामध्ये पण छान डोळे बघून समजून जावं आता ते संपलेलं. तुमचे 4 शब्द सांगा. तर सगळ्या प्लॅनची वाट लागलेली आहे आणि जे तो पण फार्म आम्ही सोडला आणि या फार्मला पण आम्हाला बुकिंग भेटली नाही. तर प्रॉब्लेम असा झाला की आता निघालो आम्ही आणि सगळा प्लॅन स्पॉईल झाला होता आमचा. तर निघालो आम्ही घरच्या वाटेकडे. आणि कधी तुम्ही कुठलाही फार्म हाऊस बुक केला तर लक्षात ठेवा तिकडे जाऊन पहिला एकदा कुठेतरी जाऊन व्हिजिट करा. म्हणजे तो कसं आहे काय नाही. जवळ असेल तर इमेजवर भरोसा नका ठेवू. तर स्फूर्ती फार्म करून एक फार्म होता, खूप 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 घाण सर्विस होती. तर अशा आमचा प्लॅनची वाट लागली. पण एक राईड झाली शॉर्ट. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. सबस्क्राईब करा चॅनलला. भेटतो तुम्हाला माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.